या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना श्री संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पायी दिंडी सोहळा या ठिकाणी जे आपले वारकऱ्यांसाठी जी सेवा करतात हे गावचे हरिहरेश्वर मळा पिंपळेगाव या ठिकाणचे सर्व आपल्याला जे ग्रामस्थ मंडळी दिसतात तर हे आपल्याला सर्व हे किती वर्ष झाले आपल्याला आपण सेवा करत आहात या ठिकाणची? आम्ही इथं पालखी इकडे चालू झाल्यापासून 5-10 वर्षाला करतो सेवा. ही पालखी पहिली बेलसर गावातून जायची, आता ही पालखी पांगार मार्गे पिंपळे मार्गे जायला लागली. त्यापासून आमचे पिंपळे ग्रामस्थ हरेश्वर मळा पोमननगर सगळ्यांच्या वतीने सेवा करण्यात येते. तरी आता 43 वर्ष झाले म्हणता. किती वर्ष झाली? इकडनी जाऊन 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली पालखी ती बेलसर गावावरून जायची. अच्छा, मग तुम्ही तिकडे पण सेवा करायची? नाही, आम्ही इकडेच सेवा करतो. इकडे सेवा करता. हो, म्हणजे सर्व आपले हे गावकरी ग्रामस्थ सर्व मिळून हरेश्वर मळा पिंपळे पोमननगर सर्वच ग्रामस्थांची वतीने सेवा असते सर्व ग्रामस्थांच्या मध्ये. तर तुम्हाला याच्यामध्ये किती आनंद वाटतो सेवा वाटतं? आमच्या गावाने पालखी तेच मोठं भाग्य आमचं. सोपान काकांची पालखी आमच्या गावामधून जाते. अच्छा, हेच पुण्याचं काम आहे मोठं. याच्यामध्ये असं का सर्वांच्या जेवढे पालखी म्हणजे जे तुम्ही लोक सेवा करता याच्यामध्ये सर्व कुटुंबामध्ये बदल पण घडत असतो ना? हो, सगळ्यांना बदल घडतो. तरुण पिढी आता जास्त बाहेर, तरुण पिढी आता धार्मिक क्षेत्रात यायला लागली. हा फार महत्वाचा मुद्दा आहे पालखीमुळे. तरुण पिढीमध्ये पण तुम्हाला बदल घडवायचा असेल तर आपण हे अशी जे आपण सेवा करतो एकमेकाची, जे साधू संत या लोकांची सेवा केली, जे लोक पायी दिंडी चालत असं या लोकांची सेवा केल्या तर तुम्हाला आनंदच वाटत असेल? आनंदच ना, चांगला आनंद. मग चांगला तुम्हाला आनंद येत असं आता हे जे दरवर्षी का हेच करतात वेगळं? अच्छा, खाली ग्रामस्थांनी भात ठेवलाय. अच्छा, वारकऱ्यांना खिचडी भात. त्यानंतर आज गुडदानी. पुढे काही लोक पार्टी कंपनी चहा ठेवतात. असं बरंच ग्रामस्थांच्या वतीने जेवढं होईल ते म्हणजे थोड्या अंतरावरती तर तुम्ही सगळे थोड्या सगळे एकच सगळ्यांच्या वतीने करतात गावच्या नावाने. पण तुम्हाला या गोष्टीचा आनंदच वाटतो म्हणायचं. लोकांची सेवा, अन्नदान, ईश्वरी सेवा. आता याच्यामध्ये जवळजवळ आहे ना, आता ह्या सोपान काकाच्या दिंडीमध्ये 120+ दिंडी आहे. 120+ दिंडीचा एवढे मोठा सोहळा आहे. या ठिकाणावरून चालत असतो. त्या ठिकाणावर सोहळा चालत असताना तुम्ही कित्येक वर्ष झाले म्हणजे ह्या वारकऱ्यांची सेवा करत असता? 8-10 वर्षाला आम्ही सेवा करतो. 8-10 वर्ष सेवा. इथून पुढचं काय नियोजन तुमचं सेवा करण्याचं? पांगारचं नियोजन असतं, बाकीची गावं सगळी. अच्छा, प्रत्येक जण आपापल्या गावात करतो. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा काय बदल घडू? बदल आता थोडंसं बदल आपल्याला वाटेल वेगळा बदल करायचा तसं बदल करायचा. तुम्ही बदल घडवणार पुढच्या वर्षी. हे होते आपण पाहिलं ना, हे आपल्या हरिहरेश्वर मळा पिंपळेगावचे जे सर्व ग्रामस्थ होते या ठिकाणी आहे ना. आता ह्या वारकऱ्यांची एवढी सेवा करत असतात आणि हे वारकऱ्यांची सेवा करताना आहे ना त्यांना माऊलींच्या कृपेने पिंपळेगावचे ग्रामस्थ, युवा पिढी, महिला आणि येणारीही पिढी आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहो. जे वारकऱ्यांची सेवा अत्यंत आनंदाने करत असतात. आपण पाहू शकता किती आनंदाने सेवा करत असतात. राम कृष्ण हरी, माऊली माऊली.